नमस्कार, माझं नाव सायली. मी माझ्या नवऱ्यासोबत म्हणजेच दिनेशसोबत राहते. आमची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे. पण माझ्या नवऱ्याचा जो मित्र आहे तो खूप श्रीमंत आहे. त्याच्या बापाकडे खूपच पैसा आहे आणि तो माझ्या नवऱ्याचा चांगला मित्र आहे आणि तो सुद्धा आमच्या सोबतच इथेच राहतो. एक दिवस सहज तो आमच्यासोबत गप्पा मारत बसला होता आणि आम्हाला सांगत होता की त्याचे वडील त्याला लग्नासाठी खूपच फोर्स करत आहेत आणि त्याच्या वडिलांना रमेश एकुलता एक मुलगा होता, म्हणून त्यानं जेव्हा लग्न केलं तेव्हाच ते सगळं काही बघून पूर्ण प्रॉपर्टी ही रमेशच्या नावावर करणार होते. आणि या गोष्टीचा रमेशला मात्र कंटाळा आला होता. तो माझ्या नवऱ्याला बोलत होता की मी माझ्या वडिलांना खूपच कंटाळलो आहे यार. तो माझ्या लग्नाच्या खूपच मागे लागले आहेत. मला मात्र लग्न करायचं नाही आणि मी लग्न केलं नाही तर माझे वडील माझ्या नावावर प्रॉपर्टी करणार नाहीत. काय करावं तेच कळेना आणि 2 दिवसात तर माझे वडील इकडे आपल्याकडे येणार आहेत. मी तर इथलाच ॲड्रेस त्यांना पाठवलेला आहे. आता मात्र माझा नवरा लगेच त्याला बोलतो, अरे मग टेन्शन कशाला घेतोस, करूयात की काहीतरी तुझ्या लग्नाचं. तेव्हा रमेश त्याला बोलतो, अरे काय करणार, 2 दिवसात कुठून मुलगी शोधू, मला तर काही कळत नाही आहे. इतक्यातच मी त्यांना चहा घेऊन जाते. तेव्हा लगेचच रमेश माझ्या नवऱ्याला बोलतो की माझ्या वडिलांना सायली वहिनी सारखीच सून हवी आहे, अतिशय सभ्य आणि संस्कारी. तेव्हा लगेचच माझा नवरा रमेशला बोलतो, अरे मग हे का नाही करत, तू सायलीलाच तुझी बायको बनव ना. तेव्हा रमेश लगेच त्याला चिडून बोलतो, अरे तू काय बोलत आहेस, तुला कळत आहे का. तेव्हा माझा नवरा त्याला परत सांगतो, अरे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की मी तुला माझी बायको ही काही दिवसांपर्यंत उधारीवर देतो, असं त्याबद्दल तू मला पैसे देऊन टाक, तुला मिळणार आहे त्यातून. तेव्हा रमेश विचार करतो. रमेशला हा प्लॅन आवडतो आणि तो लगेचच माझ्या नवऱ्याला बोलतो, पण वहिनी हो बोलतील का. तेव्हा माझा नवरा मला विचारतो, तुला तर ॲक्टिंग करायला खूपच आवडते ना, मग तू काही दिवस माझ्या मित्राची बायको बनण्याची ॲक्टिंग कर ना. मी मात्र माझ्या नवऱ्यावर खूपच चिडते आणि त्याला बोलते, तू काय बोलत आहेस, तुला कळते आहे का, मला TV सिरियलमध्ये ॲक्टिंग करायला आवडते, ही कोणती आली ॲक्टिंग, आणि तू मला तुझ्या मित्राला उधारीची बायको म्हणून देत आहेस आणि त्याच्या बदले तू माझे त्याच्याकडून पैसेही घेत आहेस. तेव्हा माझा नवरा लगेच मला बोलतो, हे बघ, तुला फक्त ॲक्टिंग करायची आहे, त्याची बायको बनायची, तेही फक्त त्याच्या वडिलांसमोर. एकदम सभ्य राहून ॲक्टिंग कर, काहीच टेन्शन न घेता, फक्त त्यांच्या पुढे पुढे कर, त्यांना तू खुश कर, मग त्यांचे वडील खुश होऊन सगळी प्रॉपर्टी त्याच्या मुलाच्या नावावर करतील आणि आपल्यालाही याचे पैसे रमेश देऊन टाकणार आहे. मग मला पैसे मिळाले काय आणि तुला मिळाले काय, पैसा तर आपल्याच घरात येईल ना. आता नवरा बोलत आहे तर मी रमेशची उधारीची बायको व्हायला स्वतःची मंजुरी दिली, कारण जर नवऱ्याचा होकार होता म्हटल्यावर मी पुढे बोलून काही उपयोगच नव्हता. आता रमेशचे वडील आज घरी येणार होते. मी पूर्ण साडी वगैरे घालून तयार झाले होते. माझा नवरा तर मला बेस्ट ऑफ लक म्हणत होता. त्याला काही वाटलं नाही की त्यानं आपली स्वतःची बायको त्याच्या मित्राला उधारीवर बायको म्हणून दिली आहे. मी मात्र कशी ॲक्टिंग करायची, त्यांना काय बोलायचं हे सगळंच बघत होते, विचार करत होते. रमेश घरामध्ये फेऱ्या मारत होता, कारण त्यालाही टेन्शन आले होते जे नाटक आम्ही करणार होतो त्याचे. तितक्यातच दरवाजेची बेल वाजली. मी दरवाजा उघडला. रमेशचे वडील आत आले. मी लगेच त्यांच्या वडिलांच्या पाया पडले. रमेशने त्यांना माझी ओळख करून दिली. ही माझी बायको आहे, तिचं नाव सायली आहे. आम्ही दोघेही एकमेकांवर फार प्रेम करतो, अगदी आम्ही कॉलेजला असल्यापासून, म्हणून आम्ही लग्नही केलं. तेव्हा रमेशचे वडील लगेच बोलले, हे बघ, तू मला न विचारता लग्न केलं आहे, तुझ्या पसंतीचीच तू बायको केली आहे, पण मला तुझी बायको आवडली, तिचे संस्कार आवडले, ती कसं वागते, कसं बोलते, ती काय करते, त्याच्यावर माझं लक्ष सगळं असेल आणि मला जर ती तुझी बायको म्हणून आवडलीच तर मी सगळी आपली प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून देईन. आता मात्र जमेल तितकं मी रमेशची बायको होण्याचा प्रयत्न करत होते, ॲक्टिंग करत होते. आता रमेशचे वडील हे माझे सासरे होते. ते रूममध्ये जेव्हा पेपर वाचत बसत होते तेव्हा लगेचच मला ते बोलले, सुनबाई इकडे, मला तुमच्यासोबत काही बोलायचं आहे. तेव्हा मी लगेच त्यांच्या रूममध्ये गेले
आता माझे ते सासरे मला बोलतात, रमेश माझा एकुलता एक मुलगा आहे. मी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. तो जे म्हणेल ते मी त्याला सगळंही देतो आणि देत राहील. त्याची इच्छा होती तुझ्यासोबत लग्न करायची, म्हणून मीही त्याला परमिशन दिली आहे आणि त्याने म्हणूनच तुझ्यासोबत लग्न केले आहे. आणि म्हणूनच तूही त्याची काळजी घे. खूप त्याच्यावर प्रेम कर, कारण तो माझा खूप लाडका आहे. खूप जीव आहे माझ्या मुलात. असं म्हणत लगेच ते माझ्या हातावर सोन्याचा नेकलेस देतात. पूर्ण सोन्याने मढलेला तो नेकलेस होता. मला तर तो खूपच आवडला. त्यांनी स्वतःच्या हाताने लगेच माझ्या गळ्यात तो घातला आणि मला बोलले, हे बघ, तू आता माझ्या मुलीच्या वयाची आहेस आणि माझी सून आहेस, म्हणून माझ्या प्रॉपर्टीवर तुझाही तितकाच हक्क आहे जितका की माझ्या मुलाचा. आणि मी तुमच्या लग्नाला येऊ शकलो नाही, म्हणून माझ्याकडून ही छोटीशी भेट मी तुझ्यासाठी आणली आहे. आता तर मी खूपच खुश झाले, कारण मी असं सोनं मोती कधी बघितलेले नव्हते रिअलमध्ये. आणि खरे माझ्या नवऱ्यानं मात्र मला वरवरतीच आनंद दिला होता. म्हणजे 2 तोळ्यांची पोत, तिच्यावर 1 ग्रॅम सोन्याचं पाणी चढवलेलं असंच वापरत आली होती मी. पण आज हे खरं सोनं बघून मी खूपच खुश झाले. रमेशचे वडील म्हणजेच माझे सासरे येऊन आता 1 महिना झाला होता. माझा नवरा घरामध्ये माझा चुलत भाऊ म्हणून राहत होता. रमेशने त्याच्या वडिलांना दिनेश त्याचा बेस्ट फ्रेंड आहे, माझी बायको सायली याची चुलत बहीण आहे अशी ओळख करून दिली होती. 1 महिन्यामध्ये रमेश 15 दिवस तर घराच्या बाहेरच असायचा आणि कधीकधीच तो घरामध्ये यायचा, कारण की त्याची उधारीची बायको होते हे त्याला सुद्धा माहिती होतं. कदाचित ही गोष्ट आता माझ्या सासऱ्यांच्या लक्षात यायला लागली होती की माझ्यामध्ये आणि माझ्या नवऱ्यामध्ये जवळीक नाही का, आमच्यामध्ये प्रेम नाही तेही ओळखलं होतं त्यांनी. आणि ते त्याच दिवशी रमेशला बोलले, रमेश, मला तुझ्या बायकोमध्ये आणि तुझ्यामध्ये काहीतरी खटरलेलं दिसत आहे. तुम्ही जर एकमेकांवर प्रेम करता तर ते मला दिसत का नाही? आणि जर असं असेल तर तुझ्या नावावर प्रॉपर्टी करणार नाही. आता लगेचच रमेश टेन्शनमध्ये येतो. त्याला तर त्याच्या बापाला काय बोलावे तेच समजत नाही आणि परत विचार करत तो आपल्या कामावर निघून जातो. त्याच रात्री रमेश, मी आणि दिनेश आम्ही तिघेही भेटतो. तेव्हा रमेश माझ्या नवऱ्याकडे एक मागणी करतो. माझ्या बाबांना आमच्या नात्यावर संशय आला आहे. त्यांना वाटतं माझ्या बायकोवर प्रेम नाही. म्हणून प्लीज दिनेश, तू माझी एक मदत कर. मला सायली वहिनीसोबत थोडे रोमांटिक सीन करायची परमिशन दे. ते पण त्यांच्यासमोर, म्हणजे माझ्या बाबांचा विश्वास त्या गोष्टीवर पटेल की आमचं नवरा बायकोचं एकमेकांवर किती प्रेम आहे. तेव्हा मी लगेच या गोष्टीला नकार देते, कारण दिनेशला बोलले, मी तुझी बायको आहे, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुम्हाला जे सांगितलं ते मी करत आहे, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. पण मी रमेशसोबत अशी जवळीक निर्माण करणार नाही, कारण हे मला अजिबात शोभा देत नाही. तेव्हा दिनेश लगेच मला समजावून सांगतो, हे बघ, तू माझी बायको आहे. आता 2 नाही तर 5 लाख रुपये आपल्याला रमेश देणार आहेत. आपल्याला या कामाचे म्हणजे किती पैसेवाले होणार आहोत आपण. तो म्हणत आहे तर त्याच्याशी जवळीक साधना फक्त माझ्यासाठी. आता मात्र माझा नवरा आज मला सपोर्ट करत होता म्हटल्यावर रमेशसोबत अशा काही गोष्टी करण्यासाठी मी तयार झाले. सासरे खाली येण्याच्या आवाजाशी आमचे हृदय ठोकायला लागत. मी आणि रमेश आम्ही दोघेही जणू एकाच तारेवरची बाहुबली होतो, कारण आमचे डोळे, हात, श्वास सगळं काही त्या एका क्षणासाठी तयार असे. वरून पायऱ्यांचा आवाज येताच रमेश माझ्या अगदी जवळ त्याचा हात माझ्या कमरेवर हलकासा ठेवील आणि मी माझे डोके त्यांच्या खांद्यावर टेकविल. तो माझ्या कानाशी कुजबुजे, आता पुन्हा सुरू करूया आपले नाटक. पण आज मला खरंच वाटतंय की हे नाटक नाही तर सत्य व्हावं अशी मनाची तळमळ आहे. त्याची बोटं माझ्या गालावरून हळुवारपणे सरकत असे. माझी पापणी मिटे आणि उघडे तेवढ्यात सासरे खाली येऊन थांबले. आम्ही दोघेही गच्च मिठीत अडकलो होतो. मी रमेशच्या छातीवर डोके ठेवून हळूहळू श्वास घेत होते, तर त्याची बोटे माझ्या केसांतून हळुवारपणे विरळत होती. सासरे ते दृश्य बघून थबकले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची हास्यरेषा उमटली. ते म्हणाले, बघा कसं प्रेम आहे या दोघांमध्ये, असंच असू दे सदा. रमेशने माझी हनोटी वर करत माझ्या डोळ्यात डोळे घातले. त्याच्या नजरेत कळीची ओलावा होता. तो म्हणाला, बाबा, आपण दोघे एकमेकांशिवाय या क्षणी जगू शकत नाही. ही खोटी नाही, ही माझी सत्य भावना आहे. मी लाजच त्याच्या छातीवर डोके लपवून घेतले, पण माझी बोटे त्यांच्या बोटांत गुंतली होती. आमची नजर एकमेकांत धडकली. क्षणभर जग थांबल्यासारखं वाटलं. सासरे ते सगळं पाहत होते.
त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यांना वाटलं की हे खरंच अमर प्रेम आहे. थोड्या वेळाने सासरे रमेशला बाजूला घेऊन म्हणाले, रमेश बेटा, मी तुला वारंवार सांगतो, तू बिझनेसच्या निमित्ताने घराबाहेर राहतोस. तुझ्या लग्नाला केवळ 3 महिने झाले आणि तू नवरीला वेळ देत नाहीस. हे चांगले नाही. ते पुढे म्हणाले, आपल्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, तू एकटा राजा होऊ शकतोस. नोकरीची किंवा बिझनेसची काही गरज नाही. तू घरीच राहा, तिच्यासोबत आनंदी राहा. तिच्या डोळ्यातले तारे तू पाहत बस. तिच्या हास्याची किंमत जगाच्या कोणत्याही व्यवसायापेक्षा मोठी आहे. रमेशने हसून उत्तर दिले, बाबा, मला फॅशनची आवड आहे आणि मी जे करतो ते माझ्या मनासाठी करतो. पण तुम्ही सांगता तेव्हा मला वाटतं की कदाचित मी काही वेळ घरी थांबलो पाहिजे. तेव्हा मी हळूच तिथे आले आणि रमेशचा हात धरून म्हणाले, बाबा, तुम्ही काळजी करू नका. तो जेव्हा घरी येतो तेव्हा आमची दोघे एकमेकांत गमावून बसतो. त्याच्या अनुपस्थितीत मी कविता वाचते, त्याची आठवण काढते आणि तो परत येईल तेव्हा मी त्याच्यासाठी सगळे क्षण जिवंत करते. रमेशने माझा हात आपल्या दोन्ही हातात घेतला आणि अगदी हळूवार म्हणाला, तुझ्या प्रत्येक श्वासात मी सामावलो आहे. मग मी जरी कुठेही असलो तरी तूच माझं घर आहे. त्याचा हात माझ्या पाठीवरून फिरले. माझा श्वास थोडा वेगवान झाला. मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले, तुझी वाट पाहणे ही माझी दिनचर्या झाली आहे. पण जेव्हा तू येतोस तेव्हा मी विसरून जाते की प्रतीक्षा म्हणजे काय. आम्ही दोघेही बाल्कनीत उभे राहिलो. उन्हाची किरणे रमेशच्या चेहऱ्यावर पडली. तेव्हा मला तो देवासारखा वाटला. त्याने माझ्या नाकावर बोट ठेवून हसत म्हटलं, तुझं नाक डोलतं तेव्हा मला वाटतं की संपूर्ण जग माझ्यासाठी गाणं गातंय. मी लाजून त्याच्या काखेत डोके लपवलं, पण माझे हात त्याच्या मानेवर गुंफले गेले. सासरे दारात उभे होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हास्य होतं. ते कुजबुजले, हा तर माझा दिवस आहे. मी कधीच असं स्वप्न बघितलं होतं. मग रमेशने हळूच मला उचलून बसवलं. त्याने माझ्या कपाळावर हलकीशी मस्तकी केली आणि म्हणाला, तू नसतीस तर प्रत्येक सकाळ अंधाराची असती. तू आहेस म्हणून मी फॅशनमध्येही तुझंच रंग दाखवतो. त्यांची बोटं माझ्या ओठांवर फिरली. माझे ओठ थरथरले. मी फक्त अवाक होते, कारण त्याच्या नजरेत मी विरघळत होते. त्या क्षणी मला वाटलं की कदाचित हे नाटक नव्हे तर हीच सत्यता असावी. पण मनातील चिंता तशीच होती. रमेश माझ्या जवळ येतोय, पण मला आपल्या पतीची आठवण येत होती. तरीही सासऱ्यांसमोर आम्ही ते नातं गोड करत होतो. रमेशने माझ्या कानात घुटमळत सांगितलं, बाबांना दाखव की आपण प्रेमाच्या उंचीवर आहोत. त्यांच्या मनात भार हलका होईल. मी त्याच्या छातीवर डोके ठेवून म्हटलं, तुझी जवळीक मला वेडी करते, पण आमची ही सीमा खरी आहे का की फक्त ढोंग. तो माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, सीमा नसते जिथे प्रेम असते. तू माझ्यासाठी ही सीमा मोडली आहेस. आता मी तुझ्यासाठी सगळं मोडतो. सासरे आत गेल्यावर आम्ही एकमेकांकडे बघितलं. त्याचा हात अजूनही माझ्या हातात होता. त्याने माझा हात उंचीवर नेत माझ्या बोटांवर हलकं चुंबन घेतलं आणि म्हणाला, हे चुंबन खरं आहे, बाकी सगळं नाटक. माझी नजर त्याच्यापासून हटेना, कारण त्याच्या त्या स्पर्शातून वेगळी चूक मला जाणवत होती. बाबा, आता हे दोघे म्हणजे आमची शान आहे. त्यांना कुठेही जाऊ देऊ नको. त्यांनी एकमेकांच्या प्रेमात राहावं. आणि मी रमेशच्या बाहुपाशात विचार करत होते की हा क्षण खरा आहे की नाट्य. पण त्याच्या डोळ्यातील चमक मला सांगत होती की कदाचित ही नाट्याचीच उंची आहे, जिथे सत्य आणि मिथ्येची सीमा विरघळली आहे. एका दिवसाआधी माझ्या नवऱ्याला दिनेशला काही काम होतं, त्यामुळे तो घरातून बाहेर गेला. त्याने मला सांगितलं की 1 दिवस घरी येणार नाही, तुझी काळजी घे, आणि तो निघून गेला. त्यानंतर घरामध्ये फक्त मी, माझे सासरे आणि रमेश होतो. रमेश सुद्धा त्याच्या कामाकडे गेला नाही. तो म्हणत होता, मला आता 2-3 दिवस काहीच काम नाही. माझे वडील सासरे सुद्धा मला म्हणाले, तू आता जास्त कामावर लक्ष देऊ नकोस, आपल्या बायकोवर जास्त लक्ष दे. त्यामुळे तो घरीच राहिला. त्या दिवशी दुपारचे 12-1 वाजले होते. दुपारी खूप गरमी होती, त्यामुळे मला आंघोळीला जायचं होतं. मी कामे आवरून आंघोळीसाठी निघून गेले. बाथरूममध्ये जाऊन मी कपडे काढले आणि आंघोळ करायला सुरुवात केली. तितक्यात रमेशचा आवाज आला. तो मला हाक मारत होता, पण मी बाथरूममध्ये होते. मी त्याला बाथरूममधून आवाज दिला. तो माझ्याकडे आला. त्याला नेमकं काय काम होतं ते मला समजलं नाही, पण तो धडकन बाथरूमच्या दिशेने येऊ लागला आणि त्याने दरवाजा उघडू टाकला. आश्चर्याने तो माझ्याकडे पाहू लागला, कारण याआधी आम्ही जवळीक केली होती, पण अशा अवस्थेत त्याने मला पहिल्यांदा पाहिलं होतं. तो माझ्याकडे डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत सर्व बघू लागला. त्याचे हावभाव बदलू लागले. माझ्या मनातही वेगळीच भावना येऊ लागली. तो माझ्याकडे येऊ लागला. मला काय करावे ते समजेना. मी त्याला विरोध करायच्या मनस्थितीत नव्हते. तो अगदी माझ्या शेजारी आला आणि हळूहळू त्याने माझा हात आपल्या हातात धरला.
मी अशा अवस्थेत होते की मी त्याच्या जवळ जाऊ शकत नव्हते, तरी सुद्धा तो माझ्या जवळ येत होता. मी त्याला म्हणू लागले, हे बरोबर नाही. आपण तो ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता. तितक्यास त्याने मला आपल्याकडे अधिक जवळ ओढलं आणि हलकेच मला किस करू लागला. पण मी त्याला बाजूला ढकललं आणि म्हटलं, मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते. फक्त त्याच्या म्हणण्यामुळेच मी तुझ्यासोबत हे नाटक करत आहे आणि तू तुझी हद्द जास्त ओलांडायला लागला आहेस, त्यामुळे माझ्यापासून दूर राहा. पण तो अधिकच माझ्याजवळ येऊ लागला आणि म्हणू लागला, मी तुला जितके म्हणजे तितके पैसे देईन, तुला पैशामध्ये खेळवीन, जर तू माझी इच्छा पूर्ण केलीस तर. पण मी त्याला नाही म्हटलं. तितक्यात माझ्या सासऱ्यांचा आवाज आला आणि तो रमेश बाजूला सरकला. मी रमेशसोबत प्रेमाचे नाटक करत होते, त्याची बायको म्हणून. पण मला आता खरोखर त्याच्याविषयी माझ्या मनात कुठेतरी प्रेमाचा अंकुर फुटला होता आणि मला तो आवडू लागला होता. थोड्या वेळाने माझी पावले आपोआप रमेशच्या रूमकडे वळाली. मनात लाखो विचारांची गर्दी होती, पण तरीही माझे पाय त्या दिशेने जात होते. जणू काही एखादं दृश्य चुंबकाने मला ओढले होते. रूमचा दरवाजा अर्धवट उघडा होता. मी हळूच आत शिरले. रमेश खिडकीजवळ बसेल होता. त्याच्या डोळ्यात काहीतरी गहन विचार होते. त्याने मला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले. मी त्याच्या जवळ गेले आणि हळूवार स्वरात विचारले, अरे रमेश, मगाशी तू आवाज देत होतास, नेमकं काय काम होतं? माझा आवाज थोडा थरथरला होता, कारण त्याच्या जवळ उभं राहणं मला आता अनोळखी वाटत होतं. त्याने उठून माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात एक गहरी चमक आली. तो हळूच पुढे सरकला. त्याच्या अंगातील सुगंधाने संपूर्ण खोली भरून गेली. त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, सायली, मला तू खूप आवडायला लागली आहेस. हे शब्द मी माझ्या ओठांवरून रोखून ठेवू शकत नाही, कारण प्रत्येक क्षणी तुझे विचार मला वेढून टाकतात. त्याच्या बोटांचा स्पर्श माझ्या त्वचेवर पडताच माझ्या अंगात एक वेगळीच लहर पसरली. माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. असे काही मला यापूर्वी कधीही जाणवले नव्हते. त्याचा स्पर्श हा जणू कोरड्या वाळवंटात पाऊस पडल्यासारखा होता. माझ्या शरीराचा प्रत्येक कण जागृत झाला. मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होते. ते डोळे मला सांगत होते की आता मागे वळून पाहण्याची वेळ नाही. त्याने मला हळूच आपल्या जवळ ओढले. त्याची बोटे माझ्या कमरेवर फिरू लागली. मी त्याला विरोध करू शकत नव्हते, कारण मनाचा एक भाग मला तो स्पर्श, तो क्षण, ती जवळीक हवीविषयी वाटत होती. त्याने मला अधिक घट्ट आवळून धरले. त्याच्या छातीवर माझे डोके ठेवले होते आणि त्याच्या हृदयाचे ठोके मला स्पष्टपणे जाणवत होते. त्याने आपला हात माझ्या हातांमध्ये गुंफला. त्याची उबदार बोटे माझ्या बोटांमध्ये अशी गुंतली की तो क्षण मी कायमचा माझ्या आठवणीत कैद करून इच्छित होते. त्याचा श्वास माझ्या गालावर जाणवत होता. तो उबदार श्वास मला अधिकाधिक वेगळ्या भावनेत नेत होता. मला जाणवत होते की आपण दोघेही एखाद्या गहिऱ्या समुद्रात बुडत आहोत आणि ते बुडणं मला सुखावत होतं. त्यानंतर त्याने दोन्ही हातांनी माझी हनुटी वर केली. त्याचे अंगठे माझ्या ओठांवरून हळुवारपणे फिरले. त्या स्पर्शाने माझे संपूर्ण शरीर थरथरले. त्याचे डोळे माझ्या डोळ्यात खोलवर शिरले होते. त्याची प्रेम, ओढ आणि काहीतरी अव्यक्त होतं. त्याची ओठ माझ्या ओठांच्या अगदी जवळ आली. माझा श्वास झपाझप व्हायला लागला. माझे मन मला ओरडत होते, हे बरोबर नाही, तू दिनेशची पत्नी आहेस. पण माझे हृदय मात्र त्याच्या विरुद्ध बोलत होती. त्या क्षणी मला तो प्रसंग, ती जवळीक, तो स्पर्श हवासा वाटत होता. मी माझे डोळे मिटले आणि त्या भावनेत वाहून दिले. त्याने मला अधिक जवळ ओढले. त्याची एक बोट माझ्या पाठीवरून खाली सरकली, तर दुसरा हात माझ्या नकळत मानेवर फिरत होता आणि मग त्याने आपली ओठ माझ्या ओठांवर अगदी हलके टेकवली. तो स्पर्श विजेसारखा होता, पण त्यात गरम आणि कोमलता होती. हळूहळू तो किस अधिक दाट होऊ लागला. आमच्या ओठांचा तो मधुर संगम सुरू झाला. जणू दोन वेगळे आत्मे एक मध्यमार्गी भेटत होते. त्या किसमध्ये जगाची सगळी गर्दी विरघळली होती. तो किस मला आजवरच्या सर्व स्पर्शांपेक्षा वेगळा वाटला. त्यात गोडी होती, ऊब होती आणि एक बेधुंदी होती. त्याचे ओठ माझ्या ओठांवर हळूहळू फिरत होते, कधी हलके, कधी दाट, कधी रोखून तर कधी मुक्तपणे. तो मला एक मस्त किस करू लागला, असा किस जो मला आजपर्यंत कोणीही दिला नव्हता. त्यात गहरी आसक्ती होती, निरागसता होती, पण त्याचबरोबर एक प्रचंड ज्वाळाही होती. मला तो हवासा वाटत होता. माझे हात आपोआप त्याच्या मानेवर गुंफले गेले. मी त्याच्या केसांतून बोटे फिरत होते. त्याचा श्वास माझ्या तोंडात विरघळत होता. आमचे शरीर एकमेकांत इतले गुंतले की क्षणाचेही भान राहिले नाही. तो मला हळूहळू अंथरुणावर झुकू लागला. त्याचे केस अधिक गहिरे होत गेले. त्याने माझ्या गालावर, मानेवर, कंठावर असंख्य हलक्या फुलांच्या कोवळ्या पाकळ्यासारखे केस उमळले. त्या प्रत्येक स्पर्शाने माझ्या अंगात उबदार विजा धावू लागल्या. मी माझे डोळे मिटून त्या सर्व भावना स्वीकारत होते,
कारण मला ते आवडू लागले होते. ते नको असतानाही नको वाटत असतानाही. थोडा वेळ तो मला तसेच प्रेम करू लागला. प्रेम या शब्दापेक्षा ती निवांत आत्मीयता होती. त्याचा प्रत्येक स्पर्श, त्याचे प्रत्येक उबदार श्वास, त्याची ती घट्टमिठी, सगळं मला विस्मयात टाकत होतं. माझ्या मनात लाखो विचारांची गर्दी होती. हे खरंच बरोबर आहे का? दिनेशला हे समजलं तर? पण त्या सर्व प्रश्नांना त्या क्षणी माझी भावनांनी गुदमरून टाकले. मला वाटत होतं की कदाचित ही चूक असेल, पण ती चूकही गोड वाटत होती. त्या क्षणी मला ते सगळं विसरून जायचं होतं. फक्त त्याच्या बाहुपाशात गमावून जायचं होतं. थकलेल्या अवस्थेत आम्ही दोघेही तशाच रूममध्ये एकमेकांच्या बाहूमध्ये विणून गुंफून झोपी गेलो. त्याच्या छातीवर माझे डोके होते. त्याचा श्वास स्थिर झाला होता आणि माझे स्वप्न त्याच्याबरोबर सुरू झाले होते. त्याने माझ्या कपाळावर शेवटचा हलका किस केला आणि कुजबुजला. ही रात्र कायमची आमची आहे सायली. मी निरुत्तर होते, कारण शब्दांपेक्षा ती स्पर्शाची भाषा अधिक जोरात बोलत होती. त्या खोलीत वेळ थांबल्यासारखा वाटला. बाहेरचं जग विसरून आम्ही फक्त आमच्या त्या क्षणांच्या गर्दीत हरवलो होतो. त्याची बोटं माझ्या केसांतून हळूपणे विरघळत होती आणि मी त्याच्या हुदाचे ठोके मोजत होते. 1, 2, 3. प्रत्येक ठोक्यात त्याची प्रेम, ओढ आणि एक वेळ होतं. त्या झोपेपूर्वीची क्षणी मी विचार केला, कदाचित या नाटकाचा शेवटही इतकाच गोड असेल. पण तो विचार मी लगेच दूर केला, कारण त्या क्षणी फक्त तो आणि मी आणि आमची गुंफलेली वीण होती. मी एक दिवस माझ्या सासऱ्यांना चहा देते आणि त्यांना सांगते, बाबा, मी माझ्या दिनेश दादाला चहा देऊन येते. तेव्हा माझे सासरे मला म्हणतात, खूप नशिबान आहे मी, मला तुझ्यासारखी सून मिळाली. इतकी संस्कारी, सगळं काही करते. घरात मोलकरीण ठेवता येत नाही का तुम्हाला? आलो तसं बघतोय तू सगळं काम एकटी करते. तितक्यात घराची पहिली ठेवलेली मोलकरीण येते आणि बोलते, सायली मॅडम, माझं पहिल्या महिन्याचं पेमेंट कधी देणार आहात? तेव्हा मी रागातच तिला बोलते, अगं मी तुला सांगायचंच विसरले होते. तुझे पैसे मी ट्रान्सफर करून देणार आहे आणि आता तुला आमच्या घरी काम करायला यायची काही गरज नाही. तेव्हा मी लगेच म्हणते, तुम्ही का मला कामावरून काढत आहात? मला तर रमेश सरांनी इथे कामाला ठेवलेले आहे. तेव्हा माझे सासरे तिला बोलतात, ही रमेशचीच बायको आहे, ती जसं म्हणेल तसं करायचं. तेव्हा ती मोलकरीण लगेच बोलते, कोणी सांगितलं तुम्हाला ही रमेशची बायको आहे? तेव्हा मला लगेच कळालं की ही मोलकरीण आता आमचा सगळा पोल खोलून देईल. म्हणून मी तिला लगेच म्हणते, तू इथून चालती जा, तुझे पैसे तुला मिळून जातील. ती मोलकरीण रागात एक डुप्लिकेट चाबी तिथे खाली टेबलावर फेकते आणि बोलते, ही घ्या तुमची घराची डुप्लिकेट चाबी. काही चोरी गेलं तर बोलू नका. असे काय माणसे आहेत, कोणी कोणाची बायको ते समजत नाही. इतकं बोलून ती निघून जाते. मीही बाबांना लगेच बोलले, तुम्ही टेन्शन घेऊ नका बाबा, आजकालच्या मोलकरीण अशाच आहेत. मी दिनेश दादाला चहा देऊन येते, तुम्ही करा आराम. माझे सासरे आता त्या चाबीकडे बघत आणि ती चाबी खिशामध्ये ठेवून घेतात. मी दिनेशला चहा देते. आज दिनेशने खूप दिवसांनी असं मला जवळ ओढलं आणि म्हणाला, खूप दिवस झाले आहेत, आता आपण एकमेकांसोबत झोपलो नाही किंवा काही रोमॅन्टिक गोष्टी केल्या नाहीत. तेव्हा मी रागानेच त्याला बोलते, तू तर मला दुसऱ्याची उधारीची बायको म्हणून ठेवलेले आहेस ना, त्याच्यामुळे तू आता हे असं काहीही करू शकत नाही. तेव्हा दिनेश लगेच मला बोलतो, अगं माझी राणी, मी तर आपल्यासाठीच तुला ते काम करायला लावत आहे ना, मग आता मला कंट्रोल होत नाही. चल आपण तुझ्यासोबत बोलायचे आहे. तेव्हा मी त्याला बोलते, थोडंसं थांब, दरवाजा उघडाच आहे, मी लावते आणि नंतर आपण करूयात. नंतर मी हळुवारपणे दरवाजा लावते आणि अगदी शांतपणे त्याच्याजवळ येऊन बसते. माझ्या अंगावरची साडी सरकते, पण मला त्याची पर्वा नसते. मी जसे त्याच्या शेजारी बसते तसेच त्याने माझा हात त्याच्या दोन्ही हातांमध्ये घेतला आणि त्याच्या बोटांनी माझ्या बोटांना गुंफून घेतले. त्याचे तळवे उबदार होते. त्या उबदारपणाचा एक वेगळाच भास माझ्या संपूर्ण अंगात पसरून जातो. तो हळूच म्हणू लागला, सायली, किती दिवसांपासून तू माझ्यापासून लांब राहिलीस, जणू काही तू माझ्या आयुष्यातून हरून गेली आहेस. आज हा क्षण मिळाला आहे आणि मला असं वाटतं की या क्षणी मी तुझ्यात विरघळून जावं, तुझ्या श्वासात मी स्वतःला गमावून बसावं. त्याच्या आवाजात एक वेदना होती. ती वेदना प्रेमाच्या खोलीवरच्या उत्कंठेत बदलत होती. त्याने माझा हात आपल्या हातात घेऊन अगदी मृदू स्पर्शाने तो हात त्याच्या ओठांपर्यंत नेला आणि माझ्या बोटांचे टोक चुंबन घेतले. त्या स्पर्शाने माझ्या अंगात एक अजब गुदगुदली झाली, जणू काही माझ्या रक्तात लाखो फुलांसारखं उडू लागली. माझी पाठ थरथर कापली आणि माझे डोळे अनायक बंद झाले. त्याने माझा हात आपल्या गालाशी लावून घेतला आणि म्हणाला, तुझा स्पर्श हा माझ्यासाठी औषध आहे सायली. तू जवळ आली नाहीस
तेव्हा मी किती उद्गीन झालो होतो ते तुला कसे सांगू. त्यानंतर त्याने हळूहळू आपले हात माझ्या दोन्ही खांद्यावर ठेवले आणि अगदी जवळ ओढून घेतलं. त्याच्या छातीवर डोके ठेवताच त्याच्या हृदयाचे ठोके मला स्पष्ट ऐकू आले. ते ठोके वेगाने धडधडत होते. त्याचा श्वास माझ्या कानाशी येत होता, उबदार आणि गरमागरम. मी माझे बोटं त्याच्या पाठीवर फिरवू लागले. त्या हलक्या स्पर्शाने त्याच्या अंगात एक वीज चमकल्यासारखी झाली. त्याने मला घट्ट मिठी मारली, इतकी घट्ट की मला वाटले आपण दोघे एकाच शरीरात विलीन होऊन जाऊ. त्याची बोटं माझ्या केसांतून सरकू लागली. त्याने माझे केस मागे सरळले आणि माझ्या कपाळावर एक हळूवार चुंबन ठेवले. त्या चुंबनाने माझी सगळी तंद्री दूर झाली. त्याने माझी हनुवटी आपल्या बोटांनी वर उचलली आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात प्रेम, वेड आणि एक अतृप्त तृष्णा होती. तो म्हणाला, आज मला तुझ्यात हरवायचं आहे सायली. आज मला तुझ्या प्रेमाचा पुरेपूर्ण अनुभव घ्यायचा आहे. मग त्याने आपले ओठ माझ्या ओठांजवळ नेले. प्रथम अत्यंत मंद, जणू काही पापुंद्र्याचा हलका स्पर्श. त्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक विजेचा कडाळा. त्यानंतर त्याने माझे ओठ कोमलतेने चोखले, जणू तो एखाद्या दुर्मिळ फुलांचा सुगंध घेत होता. त्याचे ओठ उबदार होते, प्रेमाने भरलेले होते. मीही त्याला उत्तर देत त्याच्या ओठांवर माझे ओठ दाबले. त्या चुंबनात एक वेगळीच नशा होती. कितीतरी दिवसांची तहान, कितीतरी रात्रीची वाट पाहण्याची तळमळ, सगळं काही त्या एका चुंबनात विरघळलं गेलं. माझे हात त्याच्या केसांत घुसले. त्याचे केस मऊ आणि रेशमी होते. मी हळूहळू त्याच्या डोक्यावरून पाठीपर्यंत बोटे फिरू लागले. तो क्षणभर थांबला. त्याचे डोळे बंद होते आणि त्याच्या चेहऱ्यावर अमाप समाधान होते. तो म्हणाला, तुझा हा स्पर्श मला वेडा करतोय सायली. त्याचे हात माझ्या कमरेवर सरकले. त्याने मला अधिक जवळ ओढले आणि त्याच्या मांडीवर बसून घेतले. मी त्याच्या मानेवर हात गुंडाळले आणि माझे ओठ त्याच्या गालावर, त्याच्या कानामागे, त्याच्या मानेवर विरखू लागले. त्याने मला मागे वळकावली आणि श्वासांचा वेग वाढला होता. तो कणत होता, अरे सायली, हे किती आल्हाददायक वाटत आहे. मी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते. माझी बोटं त्याच्या गळ्यातील साखळीसारखी खेळत होती, तर माझे ओठ त्याच्या ओठांशी विलीन होते. आमची चुंबने आता अधिक खोल, अधिक उत्कंठ, अधिक वेडे होऊ लागले. त्याचे हात माझ्या पाठीवरून खाली सरकले आणि त्या स्पर्शाने माझी काळजाचा ठोका चुकला. त्याच्या स्पर्शाची ऊब, त्याच्या शरीराचा सुगंध, त्याच्या श्वासाचा स्पर्श, सगळं मला वेड करून सोडत होतं. आम्ही दोघं खूप वेळ असेच प्रेमात गुंतलो. जगाचं भान हरून बसलो. बाहेर पाऊस पडत होता. त्या पावसांच्या थेंबांचा आवाज आमच्या प्रेमाच्या गळ्यात मिसळत होता. पण अचानक माझी नजर खिडकीकडे गेली. तेव्हा मला जाणवलं, खिडकी थोडीशी उघडी होती आणि तिथून कोणीतरी बघत होतं. मी गाढ ध्यानातून जागी झाले आणि नीट पाहिलं तर समोर माझे सासरे उभे होते. ते क्षणभर स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि एक विचित्र भाव होता. मला प्रचंड धक्का बसला. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. माझा श्वास चुकला. मी निष्ठेचं होऊन त्याच्याकडे पाहत होते. कदाचित काही सेकंदासाठी मी तसेच बघत राहिले, मग मान हलवत निघून गेले. मी धडधडत्या छातीने पुन्हा माझ्या दिनेशकडे पाहिलं आणि तो अजूनही प्रेमाने वेळा मला बघत होता. त्याला कशाचं भान नव्हतं. मी मनात हसले आणि कितीतरी अडथळे आले तरी या प्रेमाचा आनंद आता खंडित होणार नाही. मी पुन्हा त्याला कवटाळलं आणि माझे ओठ त्याच्या ओठांवर ठेवले. ह्यावेळी अधिक जोरात, अधिक जिवंतपणे, जणू काही संसाराची सगळी बंधनं झुगारून देत. आम्ही त्या क्षणी फक्त एकमेकांचे होतो. बाकी जग आमच्यासाठी नव्हतं. थोड्या वेळाने मी नंतर दरवाजा उघडून बाहेर जाते तर समोर माझा सासरा बघून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. मी खूपच घाबरले. माझे सासरे माझ्याकडे रागाने बघत होते. मी मात्र त्यांना सॉरी असंच म्हणत होते. तेव्हा माझा सासरा मला म्हणतो, माझ्या मुलाने तुला काय कमी ठेवले होते की तू तुझ्या भावासोबत असं काही गोष्टी करत आहेस? शी, तुला लाज वाटत नाही का तू असं करताना? आता मी माझ्या मुलाला सगळं काही सांगून देतो. तेव्हा मी खूपच रडते आणि त्यांना बोलते, हे बघा बाबा, तुम्ही ही गोष्ट सांगू नका. जर रमेशला हे सगळं सांगितलं तर तो तुटून जाईल. खरं तर मी हे सगळं तुमच्या मुलामुळेच करत आहे, कारण तुमच्या मुलामध्ये पुरुषार्थ नावाची काही गोष्ट नाही. मी जेव्हाही त्याच्याजवळ जाते तेव्हा तो माझ्यापासून बाजूला जातो. म्हणून मी अशी गोष्ट केली की त्याच्या मित्रासोबत मी माझं सुख बघितलं. तुम्ही प्लीज हे माझ्या नवऱ्याला सांगू नका. तुम्ही या बदल्यात मला जे मागाल ती मी तुम्हाला देईन. तोच माझा सासरा माझ्यासमोर एक अट ठेवतो. असं म्हणत असेल तर मी तुला एका रात्रीसाठी माझी बायको बघू इच्छितो. तू माझ्यासोबत संबंध ठेव, माझ्याजवळ ये. मी सगळं काही विसरून जाईन की मी तुला आणि दिनेशला तुझ्यासोबत बघितलं. तेव्हा मी लगेच बोलते, बाबा तुम्ही काय बोलत आहात? तुम्हाला कळत आहे का? मी तुमच्या मुलीच्या वयाचे आहे. तेव्हा रमेशचे वडील मला म्हणतात, हे बघ,
जरी मुलीच्या वयाची आहेस पण मुलगी तर नाही ना, माझ्या मुलाची बायको आहेस. जर माझा मुलगा तुला देऊ शकत नाही प्रेम, तेच प्रेम मी तुला देऊ शकतो. मी रडत असते आणि पटकन तिथून निघून गेले आणि पटकन दिनेशकडे गेले. दिनेशला बोलले, हे बघ दिनेश, मी तुझी बायको आहे. तू मला दुसऱ्याची बायको बनवून दिलंस ते मी मान्य केलं, पण आज त्याचा बाप माझी एक दिवसाची हौस पूर्ण करण्यासाठी म्हणत आहे. मी कसं त्याची इच्छा पूर्ण करू शकते? मला स्वतःचा खूप राग येत आहे. तेव्हा दिनेश लगेच बोलला, हे बघ, त्याचा बाप काही बोलू दे, मला मात्र असं वाटतं की तू त्याला प्रेमाचं अडकावं आणि प्रॉपर्टी तुझ्या नावावर पूर्ण करून घ्यावी. बाकी मग आपण रमेशचं घेऊ. माझा नवरा खूप पैशांची लालच दाखवतो, मला परत समजावून सांगतो आणि मी शेवटी रमेशच्या बापाकडे रात्री जाते. रात्र झाली होती. घरातील सर्व दिवे मालवले गेले होते. फक्त अंधाराचा एक गहिरा स्तर सर्वत्र पसरला होता. माझे मन विचारांच्या गर्दीत अडकले होते. काहीतरी घडणार होतं हे मला ठाऊक होतं, पण त्या विचारांना न जुमानता मी धीर एकटवून त्याच्या रूमच्या दिशेने वाटचाल केली. पायाखालची जमीन जणू माझ्या मनासारखीच थरथरत होती. दरवाजा हलकासा ढकलला तेव्हा आत शांतता पसरली होती. ते बेडवर शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर काहीशी गंभीर भाव होता, पण माझ्या आगमनाने त्यांच्या डोळ्यात एक चमक आली. मी हळूच त्यांच्या शेजारी जाऊन बसले. अंतर अगदी थोडे होते, जणू काही त्या थोड्याशा अंतरात संपूर्ण विश्व सामावले होते. माझ्या मनात अनेक विचारांची गर्दी होती. हा क्षण येणार होता, पण आता तो समोर आहे. तरीही मी का इतकी भयभीत आहे, मी स्वतःला विचारले. पण त्या विचारांचा काही उपयोग नव्हता, कारण आता माघार नव्हती. मला हे करावेच लागणार होते. ते क्षणभर शांत बसून राहिले. मग माझे सासरे म्हणजेच रमेशचे वडील, त्यांची अतिशय आत्मविश्वासाने भरलेली होती. त्यांनी दरवाजाकडे जाऊन आतून कडी लावली. त्या कडीचा आवाज क्षणभर खोलीत गुंजला. तो आवाज मला माझ्या जागी चाचपवून गेला. त्यांनी दरवाजाची कडी घट्टपणे लावली आणि मग परत माझ्याकडे वळाले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी ज्योत होती. त्या ज्योतीत प्रेम, उत्कंठता आणि एखादे गुपित दडलेले होते. ते हळूहळू माझ्या जवळ आले, अगदी जवळ. मी त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांचे वय रेषा मला अधिक स्पष्ट दिसू लागली. त्यांच्या चेहऱ्यावर काळाचे काही ठसे होते, पण त्यांच्या डोळ्यात तारुण्याची चमक होती. त्या चमकीने माझ्या मनात भीती आणि उत्सुकता यांचा संगम घडवला होता. तो माझ्यापेक्षा कितीतरी ज्येष्ठ आहे, पण त्याच्या स्पर्शात काहीतरी अलौकिक आहे. माझ्या मनात विचार चालू होते. ते माझ्या अगदी जवळ येऊन बसले. त्यांचा श्वास मला स्पष्ट ऐकत होता. तो भारी आणि गहिरा होता, जणू काही त्यांच्या छातीत प्रेमाचा समुद्र खळवळत होता. त्यांनी आपला हात माझ्या हातावर ठेवला. त्या स्पर्शाने माझे सर्व देहभान उडून गेले. त्यांचा हात मोठा, उबदार आणि जड होता. मला वाटले जणू काही त्यांनी माझा हात आपल्या जीवावर घेतला आहे. त्यांनी हळूहळू माझे हात कुरवाळायला सुरुवात केली. त्यांची बोटं माझ्या बोटांशी खेळत होती, गुंफत होती, हळुवारपणे माझ्या तळव्याची परीक्षा करत होती. त्या स्पर्शाने ऊब माझ्या हातातून हळूहळू संपूर्ण अंगात पसरू लागली. जणू काही माझ्या रक्तांचा प्रवाह वेगवान झाला होता. माझ्या अंगात एक वेगळीच लहर उठली. ती नशेत होती, पण ती दारूची नव्हे तर त्या स्पर्शाची होती. मला वाटू लागलं की मी स्वप्नात आहे. हे काय होतंय? मी अशी विचार करत नव्हते, पण मला हवं आहे याचं उत्तर मी स्वतःला विचारले, पण उत्तर काही मिळत नव्हते. त्यांच्या बोटांचा दाब वाढत चालला होता. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेऊन त्यांच्या बोटांशी टोके चुंबन घेतली. त्या चुंबनाने माझ्या काळजाचा ठोका चुकला. माझे डोळे अनायक बंद झाले. त्यांनी माझा हात आपल्या गालाशी लावला आणि म्हणाले, तुझा हात किती कोमल आहे. किती दिवसांपासून मी या हाताची वाट पाहत होतो. त्यांचा आवाज गंभीर पण प्रेमळ होता. त्यात एक दडलेली तळमळ होती. मी डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात आठवणी होत्या. जणू काही ते एक संपूर्ण काव्य माझ्या डोळ्यांना वाचत होते. त्यांनी मला हळूच जवळ ओढलं. त्यांची मिठी अशी होती जणू ते मला संपूर्ण विश्वाच्या संकटातून वाचवत आहेत. त्यांच्या मिठीत मी माझे सारे अस्तित्व विसरून गेले. मनातील विचार, भीती, संकोच सारे काही अदृश्य झाले. फक्त त्यांच्या उबदार शरीराचा स्पर्श, त्यांच्या हृदयाचा धडधडणारा आवाज आणि त्यांच्या श्वासातील उबदारपणा एवढंच उरलं. मी माझे शरीर पूर्ण त्यांच्यावर सोपवून दिले. माझे डोके त्यांच्या छातीवर ठेवले तेव्हा त्यांची छाती भरभरीत मारत होती. त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवला. तो स्पर्श अत्यंत हळुवार, जणू काही ते एखाद्या सुकुमार फुलाला स्पर्श करत आहे. मग त्यांनी मला आपल्या दोन्ही हातांनी घट्ट मिठी मारली. ती मिठी इतकी जिव्हाळ्याची होती की मला वाटले आपण दोघे एकाच शरीरात विलीन होऊन जाऊ. त्यांची ओठ हळू माझ्या कपाळावर, गालावर आणि नंतर ओठांशी आले. त्यांनी माझे ओठ आपल्या ओठांशी स्पर्श केले.
तो स्पर्श सुरुवातीला अत्यंत मंद, जणू काही शरदकालीन कोवळ्या झुळुकीसारखा. त्या स्पर्शाने माझे सारे संकेतस्थळ कोसळले. मला जाणवले की मी हरवत आहे, पण ते हरवणं सुखद आहे. त्यांचे ओठ अधिक दाबाने माझ्या ओठांशी खेळू लागले. ते चुंबन इतके गहिरे होते की इतके लांबलचक होते की माझा श्वास चुकला. त्यांनी हळूहळू माझ्या ओठांना उघडण्यास सांगितलं आणि मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागले. त्यांच्या ओठांचा स्पर्श, त्यांच्या जिभेचा मृदू स्पर्श, त्या हालचालीने सारं काही मला एक नवीन जग देऊन गेलं. सुरुवातीला मी साथ देत नव्हते. माझे हात त्यांच्या छातीवर ठेवले होते पण हलत नव्हते. माझे ओठ स्थिर होते, पण नंतर त्यांच्या प्रेमाच्या उकळत्या शालीनतेने मी स्वतःला विसरून गेले. माझे हात हळूहळू वर सरकले, त्यांच्या मानेवर गेले, त्यांच्या केसांत घुसले. मी त्यांना चुंबन देण्यास सुरुवात केली. ते चुंबन सुरुवातीला संकोचाचे, पण नंतर अधिक जोरात, अधिक उत्कंठ. मी त्यांचे ओठ चोखले, त्यांचा श्वास आपल्या सामावून घेतला. त्यांनी माझी नजर आपल्या नजरेशी जोडली आणि म्हणाले, तू आज माझी आहेस, फक्त माझी. त्यांचा आवाज इतका गहरा होता की तो माझ्या अस्तित्वाच्या सर्वात खोल कोपऱ्यात पोहोचला. मी त्यांना काही सांगायला जात होते, पण त्यांनी आपली बोटं माझ्या ओठांवर ठेवली. बोलू नकोस, जाणून घे, फक्त अनुभव. आम्ही पुन्हा चुंबनात गुंतलो. वेळ किती गेला हे मला कळले नाही. कदाचित काही क्षण, कदाचित काही तास. बाहेर रात्र गहरी होत होती आणि आम्ही दोघं त्या अंधारात एकमेकांसाठी उरलो होतो. त्यांची बोटं माझ्या पाठीवर, खांद्यावर, कमरेवर फिरत होती. त्यांचा स्पर्श मला वेडा करत होता. मी त्यांची छाती, त्यांचे हात, त्यांचे ओठ, सारं काही जाणून घेत होते. त्यांनी मला आपल्या मांडीवर बसून घेतलं. मी त्यांच्या मानेवर हात गुंडाळले आणि त्यांच्या कानाशी कुजबुजले. तुमच्याशिवाय मला काही कळत नाही, आता फक्त तुम्हीच आहात. त्या कुजबुजीने त्यांच्या अंगात एक वीज चमकली. त्यांनी मला अधिक घट्ट मिठी मारली आणि आम्ही त्या अंधारात एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलो. आम्ही त्या रात्री कितीतरी वेळ प्रेम दिले. तो प्रेमाचा पाऊस सतत कोसळत होता. हात, ओठ, स्पर्श, श्वास सारं एकत्र विलीन होत होतं. मला जगाचं भान नव्हतं, फक्त त्यांच्या उबदारपणाचं, त्यांचं अस्तित्वाचं. त्यांचं प्रेम हीच माझी सारी दुनिया बनली होती. रात्र अशीच निघून गेली. पहाटचे किरण खिडकीतून आत येऊ लागले तेव्हा कळाले की किती वेळ लोटला. पण त्या क्षणी आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत शांत होतो आणि ती शांतता अनंत होती. हे सर्व दिनेश रेकॉर्ड करून ठेवतो. माझा सासरा मला बोलत होता, हे बघ, तू मला असं नेहमीच खुश केलं ना, तर आता मी माझी संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या मुलाच्या नावावर नाही तर तुझ्या नावावर करणार आहे. आता मात्र मी खूप खुश झाले आणि दिनेशकडे गेले आणि दिनेशला सगळं काही सांगितलं की रमेशचे वडील काय म्हणत होते. आपल्याला रमेशला या जगातून दूर पाठवून द्यावं लागेल हे मी त्याला सांगितलं. तेव्हा माझा नवरा दिनेश बोलतो, हे कसं शक्य आहे? सगळं तर रमेशचंच आहे. तो आपल्याला पैसेही देणार आहे. याचे जर काही उलट झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. पण मी त्याला चांगलं समजावून सांगितलं. पैशाचा लालची असल्याने माझा नवरा दिनेश रमेशला या जगातून यमदवाकडे पाठवायला तयार झाला. मी लगेचच रमेशला फोन केला आणि रमेशलाही तातडीने घरी बोलून घेतलं आणि त्यालाही सगळं काही सांगितलं की तुझे वडील मला तुझी बायको म्हणून एक्सपेक्ट करायला तयार आहे. त्यांना मी खूपच आवडते आणि त्यांनी तुझा नाही तर माझ्या नावावर ही संपूर्ण प्रॉपर्टी करायला तयार झाले आहेत. आणि तुला एक सांगायचं आहे की तुझ्या वडिलांनी माझी फक्त या कारणामुळे, कारण त्यांनी मला आणि दिनेशला सोबत बघितलं होतं. रमेशला त्यांच्या वडिलांचा खूप राग आला, पण त्याला काय बोलावं ते कळत नव्हतं. कारण मी रमेशच्याही डोक्यामध्ये दिनेशबद्दल राग घातला आणि त्यांना सांगितलं, आता तुझ्या वडिलांनाही तसेच मला तुझी बायको म्हणून स्वीकारले आहे, तर मग का नाही मी तुझी खरोखरची बायको व्हावं. यासाठी तुला तुझी मित्र दिनेशला या जगातून देवाकडे दूर पाठवावं लागेल. रमेश विचार करून लगेच रेडी झाला. रमेशला तर त्याच्या वडिलांचाही फार राग आला होता, पण मला तर सगळ्यांचाच राग आला होता, तोही खूप जास्त. त्यांच्यामुळे माझ्याकडून खूप मोठी चुकीची गोष्ट घडली. ती म्हणजे मी रमेशला दिनेशबद्दल आणि दिनेशला रमेशबद्दल मारण्यासाठी उस्कवले होते. आता रमेश आणि दिनेश दोघांनीही कोल्ड्रिंक घेतली आणि त्यामध्ये मी ऑलरेडी औषध टाकलं होतं, जे पिऊन दिनेश आणि रमेश दोघेही या जगातून कायमची निघून गेले. कारण माझ्या डोक्यात त्या दोघांबद्दलही खूपच राग होता. दिनेशचेही तर मी बायको होते, तरी त्यानं मला उधारीची बायको म्हणून स्वतःच्या मित्राला देऊन टाकलं होतं. आणि रमेश ही प्रॉपर्टीसाठी मला त्याच्या वडिलांसमोर अशा काही गोष्टी करायला लावल्या होत्या ज्या मी कधी स्वप्नातही विचार केल्या नव्हत्या. मी सत्संगाच्या नावाखाली बाहेर जाऊन थांबले होते. घरात रमेशचे वडील एकटेच होते. ते बाहेर आले आणि त्यांनी रमेशला आणि दिनेशला असं झोपलेलं बघून ते घाबरले.
त्यांनी त्यांना उठवायचा प्रयत्न केला, पण ते उठत नव्हते. म्हणून त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला. पोलिसही तिथे आले. मीही घाबरत आतमध्ये आले आणि म्हणाले, रमेश, तुला काय झालं? उठ ना. तेव्हा पोलीस मला विचारतात, तू कोण आहेस? तेव्हा मी रमेशची बायको आहे म्हणून माझी ओळख करून देते. माझ्या सासऱ्यांना म्हणजेच रमेशच्या वडिलांना पोलीस पकडून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. त्या दोघांनाही मारल्याचा आरोप. मी घरात आता एकटीच राहिले होते. रमेशच्या वडिलांनी पूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावरही करून दिली होती, म्हणून मी पूर्ण आरोप रमेशच्या वडिलांवर लावून दिला होता आणि पोलिसांना त्यांच्याबद्दल सगळं सांगितलं होतं. आता मी घरामध्ये एकटीच आनंदी होते, कारण सगळी प्रॉपर्टी माझी होती. पण माझे सासरे जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातात तेव्हा तिथे आमच्या घरातील मोलकरीण जाते आणि पोलिसांना सांगते, सर, या लोकांनी खूप मोठा फ्रॉड केला आहे. हे रमेश दादांच्या बाबा सोबत केला आहे. रमेश दादाचं लग्न झालंच नव्हतं. तो तर दिनेशच्या दादांच्या बायकोसोबत बायको खेळत होता. हे सगळं त्यांनी प्रॉपर्टीसाठी केलं आहे. मात्र माझ्या सासऱ्यांच्या पायाखाली जमीन सरकते तेव्हा आणि लगेचच मला पोलिसांचा फोन येतो आणि ते बोलतात, तुमचे सासरे हे जेलमधून फरार झाले आहेत. त्यांच्यामुळे तुम्ही जपून राहा, कदाचित ते तुमच्याकडे येऊ शकतात. आता मीही थोडं घाबरले होते. दरवाजा बंद होता, पण त्या मोलकणीकडे जी डुप्लिकेट चाबी होती ती सासऱ्यांकडे होती. तिने दिलेली चाबी माझ्या सासऱ्याने दरवाजा उघडला आणि आतमध्ये आले आणि लगेच मला म्हणाले, तू का मारलं माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्राला? तेव्हा मला राग सहन झाला नाही आणि मी त्यांना म्हणाले, प्रत्येक वेळा प्रत्येक गोष्ट ही मुलाच्याच मनाची का करायची असते? आपल्यालाही काहीतरी मन असतं जे आपल्याला जीव तोडून सांगत असतं काय बरोबर आहे किंवा काय चुकीचं. आता माझा सासरा आतमध्ये आला होता तेव्हा मी त्याला बोलले, तुम्ही इथे काय करत आहात? पोलीस येतीलच आता तुम्हाला घ्यायला. तेव्हा माझा सासरा मला सारखं विचारत होता की तू त्यांना का मारलं? तेव्हा मी लगेच माझ्या सासऱ्यांना सांगून दिलं, तुमच्या मुलाचं लग्न झालं नव्हतं माझ्यासोबत. त्यानं फक्त उधार घेतलं होतं. त्याचे पैसेही त्याने मोजले होते. ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही. त्या दिवशी त्यानं माझ्यासोबत माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं, माझ्या शरीरासोबत खेळला आणि तुम्ही काय केलं? तुम्हीही तेच केलं. तुम्हाला जेव्हा माझ्या नवऱ्याबद्दल आणि माझ्याबद्दल संबंध कळाले तेव्हा मात्र तुम्हीही माझ्यासोबत ह्याच गोष्टीची मागणी केली. तुमच्या तर मुलीच्या वयाची मी आहे आणि तरीही तुम्ही असं वागलात माझ्यासोबत. मला तर लाज वाटते तुमच्यासारख्या माणसाची. म्हणत मी त्यांच्यावर चिडत होते आणि त्यांना हे सांगत होते की मीच तुमच्या मुलाला आणि माझ्या नवऱ्याला मारलं आहे, जे मी आता कुणालाही लक्षात येणार नाही. पण तितक्यात पोलीस तिथे येतात आणि म्हणतात, तुम्ही किती गुन्हे करा, आम्ही शोधायला भक्कम असतो. आता मात्र मी खूपच घाबरले होते. पोलीस आतमध्ये येतात, मला म्हणतात, तुमच्यासोबत खूप मोठा अपराध झाला होता की तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला त्याच्या मित्राला उदरेवर त्याची बायको म्हणून दिलं. तुमच्यासोबत धोका झाला आहे. तेव्हा तुम्हाला आणि तुमच्या नवऱ्याला तुमच्या या सासऱ्यांनाही बघितलं, पण सासऱ्यालाही तुम्ही तेच केलं. हे मात्र खूप चुकीचं होतं. सासरा जर आपल्या वडिलांच्या जागेवर असतो, पण तरीही तुम्ही तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवलेत. आता मी खूप रडत होते. मला काहीच कळत नव्हतं. पण या लोकांनी माझ्यासोबत खूप वाईट केले म्हणून मी त्यांना जिवंत सोडणार नाही असंच म्हणत होते. म्हणून पोलीस सर, माझ्याकडून हे सगळं घडलं, पण तुम्ही जे केलं ते चुकीचं होतं. तुम्ही पोलीस मदत घ्यायला हवी होती. जेव्हा हे सगळं तुमच्यासोबत घडत होतं तेव्हा आता तुम्हाला याची शिक्षा भेटणार. असं बोलत मात्र पोलीस लगेच मला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात आणि माझ्या सासऱ्यांना पण सजा होते. माझ्या नवऱ्याच्या पैशाच्या हवासापोटी आमचं सगळ्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं होतं. आमच्या जीवनात न आता एकमेकांची साथ राहिली होती, न मला जीवन जगायला काही उमेद. कुठेतरी माझ्यात पण लालच आली आणि मी हे कुकर्म केले, पाप केले, ज्याची शिक्षा मला मिळाली. मित्र आणि मैत्रिणींनो, या स्टोरीचं तात्पर्य एकच आहे. पैशात सगळं काही नसतं, प्रॉपर्टी सगळं काही नसते, ज्यामध्ये तुम्ही तुमची पूर्ण लाईफ बर्बाद करून टाकता. नाती कमवा, प्रेम कमवा, तेच आपल्याला आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत टिकतं. आणि नवऱ्यानं आपल्या बायकोचा मजाक बनू नये, तिची इज्जत करावी, पैशासाठी तिच्या जीवासोबत खेळू नये. शेवटी फक्त एकच बोलते, जे आहे आपल्याकडे त्यात समाधानी राहावं. लालच काही कामाची नाही. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करून प्रतिक्रिया नोंदवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.